घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात होर्डिंगची भीती निर्माण झाली आहे। एखाद्या प्रोडक्टची भलामण करणाऱ्या जाहिरातीचा होर्डिंग कधीही कोसळेल अशी भीती आता मुंबईकरांना आहे। आकाशामध्ये आणि समुद्रामध्ये जाहिरात करणाऱ्या अनधिकृत आणि अधिकृत अशा दोन्ही प्रकारच्या होर्डिंग्सने सामान्यांच्या मनात आता दहशत निर्माण केलेली आहे। पाहूयात। मुंबईतल्या वांद्रे परिसरातील ही गगनचुंबी होर्डिंग पहा। या उंच उंच होर्डिंगची जणू मुंबईतल्या इमारतींशी स्पर्धा लागली। जाहिरातदारांना आपापल्या ब्रँडशी जाहिरात करण्यासाठी उंच आणि भल्या मोठ्या होर्डिंगची गरज वाटू लागली। त्यातूनच मुंबईत गगनचुंबी होर्डिंग्स उभे राहू लागले। हे कमी की काय, वांद्रेतल्या सीलिंग परिसरात समुद्रातही तरंगते होर्डिंग दिसू लागले। तरंगत्या होर्डिंगमुळे ही एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या आपण बँड्रावरील सीलिंगवरती आहोत, जिथे या संपूर्ण सीलिंगच्या शेजारी जो लागून समुद्र आहे त्या समुद्रामध्ये बोटीच्या साहाय्याने बोटीच्या आधाराने एक मोठं होर्डिंग लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर कुठेतरी ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आपण देखील म्हणू शकतो। अशा प्रकारे होर्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण होर्डिंगमुळे कुठेतरी समुद्राचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य कुठेतरी कमी झालंय का, अशा प्रकारे देखील संशय किंवा अशा प्रकारचा सवाल देखील सध्या विचारला जात आहे। आणि संपूर्ण जे होर्डिंग्स जे आहेत त्यावर कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे अशा प्रकारे मागणी आता नागरिक करत आहेत। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात आलेले हेच होर्डिंग आता ग्राहकांच्या जीवावर उठू लागले। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर मोठ्या होर्डिंगची सामान्यांना भीती वाटू लागली। सामान्यांना आता जाहिरातीचं आकर्षण वाटण्याऐवजी जीवाची भीती वाटू लागली। स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी होर्डिंग लावत आहेत, त्याचा गैरवापर होत आहेत। तर माझं एक म्हणणं आहे की नो डाऊट ब्युटिफिकेशनसाठी वी आर मुंबईकर्स अँड वी नीड मुंबई टू बी व्हेरी सेफ, साऊंड अँड ब्युटिफुल, बट द थिंग इज नॉट ॲट द कॉस्ट ऑफ किंवा कुठल्या माणसाच्या जीवावरती आपण हा प्रकारचा एक आपण ॲडव्हर्टाइजमेंट करा किंवा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली तुम्ही कोणाचा जीव घ्या, हा कोणाला अधिकार नाही। ते सरकार असो किंवा एक सामान्य माणूस असो, कायदा सगळ्यांसाठी एक आहे। कशासाठी लावताय? पॉलिटिक्समुळे, ॲडव्हर्टायझिंगमुळे, त्याची गरज आपल्याला नाही आहे। आता समुद्रापाशी तुम्ही होल्डिंग लावणार, त्याची काय गरज आहे? काय गरज नाही। त्याच्यापेक्षा तुम्ही जाणकार पब्लिकला बघा, ते बघा, मुंबईकरांना बघा, ते बघा। तुम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी लावता, हे काय कामाचा नाही आहे। मुंबईतल्या या उंच उंच होर्डिंगची आता मंत्र्यांनाही भीती वाटू लागली। छगन भुजबळांनीही गगनचुंबी होर्डिंगची भीती वाटत असल्याची कबुली दिली। वरून सांताक्रूजला जात असताना एअरपोर्टकडे मोठमोठे जे आहे वजनदार अशा प्रकारचे होर्डिंग्स असे लावलेले आहेत की जे रस्त्याला समांतर पाहिजे होते नियमाप्रमाणे, ते असे रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत मोठे, आणि त्याच्यावर मग ते इलेक्ट्रॉनिक्स चालू असतं। त्याचं वजन पण खूप आहे आणि ते सगळे बेकायदेशीर आहे, म्हणजे ते तक्रार पण केलेली आहे। आणि ते जर तसे जर पडले तर ते आणखी वजनदार वगैरे आहेत आणि मोठे आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत। म्हणून माझी विनंती आहे, हे सगळे जे काही होर्डिंग्स आहेत, त्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही, त्या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे। मुंबईतल्या होर्डिंगची सामान्यांना भीती वाटू लागल्यानं आता प्रशासनानंही होर्डिंग बाबतचं धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।